बघा विद्यार्थी मित्रांनो, आता प्रश्न दुसरा काय दिला आहे, खाली काही त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत, त्यावरून कोणते त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ते ओळखा. बघा, 3 संख्यांचा समूह. जसा प्रश्न पहिला सोडवला, काय जी काही सर्वात मोठी संख्या आहे तिचा जो काही वर्ग आहे तो इतर 2 वर्गांच्या बरोबर असेल तर तो काय असतो रे, काटकोन त्रिकोण असतो किंवा ते पायथागोरसचे त्रिकूट असतं. लक्षात आलं का? म्हणजेच बघा, ह्यामधले जे काही 17 ह्या संख्येचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे इथं 17चा वर्ग बरोबर इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरीज म्हणजेच काय 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. काय येणार आहे 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. 17चा वर्ग किती येतो रे 289. काय येतो 289 आणि 8चा वर्ग किती येतो 8चा वर्ग येतो 64 अधिक 15चा वर्ग येतो 225. काय येतो रे 225. तर मी ह्या दोघांची बेरीज केली. 5 अधिक 4 बरोबर काय आले रे 9. 6 अधिक 2 बरोबर 8 आणि हे काय आले 2. म्हणजेच जो काही 17चा वर्ग काय आहे 289 आणि जो काही 8चा वर्ग आणि 15चा वर्ग यांची जर बेरीज केली वर्गांची तर ती काय आले रे 289. म्हणजेच 289 आणि 289 यावरून आपण काय म्हणतो, जो काही कर्णवर्ग आहे तो पायावर्ग आणि उंची वर्ग ह्यांच्या काय आहे रे ह्या सूत्राच्या स्वरूपात आहे. म्हणजेच इथं काय येणार आहे बघा, कर्णवर्ग बरोबर काय आहे रे, एक आहे पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ह्यांची काय आहे किंमत ही काय आहे रे बरोबर आहे. म्हणून ह्या ज्या काही संख्या आहेत काय आहे 8, 15, 17 ह्या ज्या काही बाजू आहेत ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होतो. म्हणून काय होणार आहे बघा, जे काही 8, 15, 17 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होतो. काय होतो रे काटकोन त्रिकोण तयार होतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता 3 संख्या दिल्या आहेत. एक दिले 11, 12, 15. सर्वात मोठी काय आहे रे 15. म्हणजेच मी काय करणार आहे बघा, इथे लिहिणार आहे 15चा वर्ग. काय येणार आहे बघा 15चा वर्ग बरोबर 11चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 15चा वर्ग किती येतो 15चा वर्ग येतो 225. 11चा वर्ग येतो 121 अधिक 12चा वर्ग काय येतो रे 144. काय येतो 144. बघा 225 बरोबर 1 अधिक 4 बरोबर 5. 2 अधिक 4 बरोबर 6. 1 अधिक 1 बरोबर 2. इथे आले 225, इथे आले 265. म्हणजेच कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग आहे का रे नाही. म्हणजे ह्या रूपात हे जे काही सूत्र आहे ह्या रूपात ह्या संख्या नाहीत. म्हणजेच काय आहे बघा, हा जो काही कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग ह्या सूत्रानुसार ह्या किमती आहेत का रे. म्हणजे ह्या दोघांचा जो काही वर्ग आहे तो 265. कर्णाची जी काही लांबी आहे ती किती आहे 225. हे जे काही सूत्रानुसार ह्या संख्या नाहीत. म्हणून हे जे काही बाजू आहेत म्हणून 11, 12, 15 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होत नाही. काटकोन त्रिकोण तयार होत नाही. प्रश्न तिसरा काय दिला आहे बघा, 11, 60, 61 ह्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या काय 61. मग काय येणार आहे बघा 61चा वर्ग बरोबर 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. 61चा वर्ग किती येतो तर तो येतो 3721. जर 30पेक्षा मोठ्या संख्येचा वर्ग काढायचा असेल तर त्याची ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानुसार तुम्ही काय करा रे वर्ग काढा. लक्षात आलं का? त्यानंतर 11चा वर्ग काय येतो रे तर 11चा वर्ग येतो 121 अधिक 60चा वर्ग काय येतो रे 3600. आता बघा मी जर काय केली ह्या दोघांची बेरीज केली म्हणजेच काय 1 अधिक 0 1 0 अधिक 2
2 6 अधिक 1 बरोबर 7 आणि इथे काय आहे रे 3चे 3 म्हणजेच 61 ह्या संख्येचा वर्ग आला 3121 आणि 11चा वर्ग आणि 60चा वर्ग ह्या दोघांच्या वर्गांची बेरीज किती आली 3721. ह्यावरून आपण काय म्हणू शकतो जो काही कर्ण वर्ग बरोबर काय आहे रे हा जो काही पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग हे काय आहेत रे समान आहेत. म्हणून जे काही 11 60 61 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होतो. काय होतो ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. लक्षात आलं का. त्यानंतर आता प्रश्न 4 काय दिलं आहे बघा 1.6 एक बाजू 1.5 एक बाजू आणि 1.7 एक बाजू जी काही मोठी आहे ती काय आहे रे 1.7 म्हणजेच काय केलं 1.7 ह्या संख्येचा वर्ग बरोबर काय येणार आहे 1.5चा वर्ग अधिक 1.6चा वर्ग. हे तर फक्त पॉईंट आहे म्हणून इथे वर्ग बदलेल का नाही तर इथं काय येणार आहे जो काही 17चा वर्ग तो किती आहे रे तर तो असतो 289. काय असतो 289 वर्ग आहे म्हणून जे काही दशांश चिन्ह आहे हे 2 अंकानंतर येणार आहे म्हणून काय येणार आहे 2 दशांश चिन्ह 89. 15चा वर्ग किती येतो रे 15चा वर्ग येतो 225 वर्ग आहे म्हणून 2 अंकानंतरनं दशांश चिन्ह दिलं अधिक 16चा वर्ग काय येतो 16चा वर्ग येतो 256 काय येतो 256 2 अंकानंतरनं दशांश चिन्ह. लक्षात आलं का. ह्या दोघांची केली मी बेरीज तर 5 अधिक 6 बरोबर 1101 हातचा गेला 1 5 अधिक 2 7 आणि 1 8 2 अधिक 2 4 म्हणजे इथं आले 481 आणि इथं काय आलं रे 2 दशांश चिन्ह 89 आणि इथं काय येणार आहे दशांश चिन्ह 2 अंकानंतरनं द्यायचं आहे म्हणजेच काय 2 दशांश चिन्ह 89 आणि 4 दशांश चिन्ह 81 ह्या संख्या बरोबर आहेत का रे नाही. म्हणजेच हे समीकरण कसं झालं रे जे काही कर्ण वर्ग बरोबर आपल्याला समीकरण कसं पाहिजे होतं कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग काय पाहिजे होतं उंची वर्ग. हे समीकरण तसं झालं का म्हणजे हे सूत्र तशा पद्धतीने आहे का नाही कारण हे बाजू बरोबर नाही म्हणून जे काही 1.5 1.6 आणि 1.7 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होत नाही. लक्षात आलं का काटकोन त्रिकोण तयार होत नाही. लक्षात आलं का. त्यानंतरनं अगदी 5वा जो प्रश्न अगदी सोपा काय आहे बघा 40 20 आणि 30 जी काही सर्वात मोठी संख्या आहे ती काय आहे रे 40 म्हणजेच इथं काय येणार आहे बघा इथं येणार आहे 40चा वर्ग काय येणार आहे 40चा वर्ग बरोबर 20चा वर्ग अधिक 30चा वर्ग. 40चा वर्ग किती येतो तर 40चा वर्ग येतो 1600 काय येतो 1600. 20चा वर्ग किती येतो 400 अधिक 30चा वर्ग काय येतो रे 900. मी ह्या दोघांची जर बेरीज केली तर काय येणार आहे 9 अधिक 4 10 11 12 13 म्हणजेच काय आली 1300 काय आली रे 1300. इथं उत्तर आले 1600 म्हणजेच हे जे काही दोन्ही बाजू समान आहेत का नाही म्हणून जे काही सूत्र आहे ते काय आहे रे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग काय आहे रे समान नाही म्हणून जे काही 40 20 30 ह्या बाजूंनी काटकोन त्रिकोण तयार होत नाही.
तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही सराव संच 49चा हा प्रश्न दुसरा, हा आता तुम्हाला एकदम सोपा वाटत असेल. गणितातल्या अशाच सुपर ट्रिक्स आणि सोप्या पद्धतीसाठी सबस्क्राईब करा आपल्या मराठी लेक्चरवालीला. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि जे काही पायथागोरसचा सिद्धांत आहे ह्याची प्रॅक्टिस सुरू ठेवा किंवा त्याचा सराव करा. लक्षात ठेवा, हा जो काही सराव आहे हाच तुम्हाला परफेक्ट बनवेल. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सराव करत राहा.